उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा 10 वर्षाचा जो काही कार्यकाळ आणि 10 वर्षामध्ये त्यांनी केलेलं या कल्याण लोकसभामध्ये काम, विकासाची कामं, प्रकल्प, अनेक निर्णय, पायाभूत सुविधा, मग त्याच्यामध्ये सर्व रस्ते आले, रेल्वे आली, मेट्रो आलं, इतर सोयी सुविधा आल्या आणि एक कल्याण लोकसभा मतदारसंघ एक अतिशय विकसित असा आणि लोकाभिमुख असा मतदारसंघ अशी ओळख डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली। 2014ला ते पहिल्यांदा उमेदवार होते, त्यावेळेस ते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र म्हणून त्यांची ओळख होती। परंतु 2014 ते 19 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर कामं केली। आता खऱ्या अर्थाने एक कल्याणचा एक आदर्श खासदार आणि एक विकासाला चालना देणारा खासदार आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा खासदार आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आणि प्रश्न आहेत, ज्या काही पायाभूत सुविधा ची आवश्यकता आहे, ते एक विजन ठेवून एक विजनरी खासदार म्हणून आज त्यांनी त्याची ओळख निर्माण केलेली आहे। त्यामुळे मी बघा इथे पहिल्यांदाच येतोय, एकदा मी नॉमिनेशनच्या वेळेस आलो होतो आणि आता त्यांनी म्हणजे मी त्यांना सांगितलं मला यायचं आहे तुझ्या मतदारसंघामध्ये आणि म्हणून मी आज आलो आहे। खरं म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये फिरलो, कल्याण लोकसभेची चिंता मला बिलकुल नव्हती आणि नाही, कारण इथली जनता जी आहे आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर आहे काम केल्यामुळे, आणि निवडणूक आता जी आहे ही या मतदारसंघातले आमचे महायुतीचे कार्यकर्ते आणि जनता यांनीच हातात घेतलेली आहे आणि तेच ही निवडणूक रन करत आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मला वाटतं सगळ्यात जास्ती मताधिक्य किंबहुना गेल्या वेळच्या मताधिक्यापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळेल आणि विक्रमी मताधिक्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होतील। मनसेचे आमदार राजू पाटील असतील, आनंद परांजपे असतील, हे आता जोडीला आलेले आहेत, वेगळं चित्र 2014 पेक्षा दिसतंय, काय सांगणार? बिलकुल ही ताकद वाढलीच आहे, कारण शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही निवडणूक लढवत होतो। यावेळेला आमच्याबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी आहे, राज ठाकरे साहेबांची मनसे आहे, त्याचबरोबर रासपा आहे, आठवले साहेबांची RPI आहे, कवाडे सर आहेत, असे अनेक लोक आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे ही ताकद नक्कीच वाढलेली आहे आणि राज्यात झालेला विकास, देशात मोदीजींचं नेतृत्व, 10 वर्षात मोदीजींनी केलेलं काम आणि राज्यामध्ये 2 वर्षात आम्ही केलेलं काम, म्हणजे आज पायाभूत सुविधा जर राज्यात पाहिल्या तर देशामध्ये नंबर 1च्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत। परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला आहे, GDPचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आपलं आहे, उद्योग महाराष्ट्रात जास्त येत आहेत। त्यामुळे हे सगळं जे काही विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही चाललो आणि आमचा अजेंडा जो आहे आणि आम्ही ही निवडणूक जी लढवतोय विकासाच्याच मुद्द्यावर लढवतोय, त्यामुळे निश्चितपणे ताकद वाढली आहे आणि या निवडणुकीमध्ये देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा आम्हाला प्रधानमंत्री बनवायचं आहे, हे आमचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातून आम्ही गेल्या वेळच्यापेक्षा जास्त खासदार निवडून देणार आणि आमचं मिशन 45 आहे आणि मोदीजींचा हात बळकट करणार। सर, उल्हासनगरमध्ये प्रकाश आंबेडकर आले होते, त्यांनी वक्तव्य केले की 4 तारखेनंतर दोन्ही सेना एकत्र येणार आणि कल्याण लोकसभा
कल्याण लोकसभा काय? प्रकाश आंबेडकर आले होते सर. कल्याण लोकसभेत काय होणार? विशाल लागल्यानंतर दोन शिवसेना ज्या आहेत त्या एकत्र होतात त्यांनी असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. तुमचा समझोता झालाय उद्धव ठाकरे आणि आपण आपल्या सोबत समझोता झाला, तुम्ही लोकसभेनंतर दोघंही एकत्र येता ना, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. अच्छा, त्यांनी भाष्य केलं. आता आमचे विचार बाळासाहेबांचे विचार आहेत. आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे. त्यामुळे जी काही आयडिओलॉजी आमची आहे, शिवसेना भाजप म्हणून जी वैचारिक भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या वैचारिक भूमिकेनुसार बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केले आणि म्हणून हे सरकार जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे. त्यामुळे विचारधारा जी आमची आहे ही बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि आता त्यांची विचारधारा जी आहे ती आता जे सावरकरांची बदनामी करतात, सावरकरांची बदनामी त्यांना चालते, औरंगजेबाची बाजू घेतात, याकूब मेमन ज्यांनी बॉम्बस्फोट केले त्याच्या कबरीचं उदात्तीकरण करतात, त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात, त्यांच्या रॅलीमध्ये 93चा बॉम्बलासवाला आरोपी इक्बाल मुसा प्रचार करतो, त्यांच्यासोबत फारुख अब्दुल्ला बसतात, त्यांच्यासोबत काँग्रेस जे पाकिस्तानची बोली बोलतात ते बसतात. त्यामुळे विचारधारा आमची जी आहे, आमची देशभक्तीची विचारधारा आहे, राष्ट्रनिष्ठेची विचारधारा आहे आणि बाळासाहेबांची विचारधारा आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा आमची विचारधारा एक आहे. सर, डोंबिवलीचं माजी मुख्यमंत्री पण आहेत. जाहीर सभा आहे त्यांची. डोंबिवलीचा माजी मुख्यमंत्री त्यांची जाहीर सभा आहे उद्धवजींची. आता दिवस कमी राहिल्यामुळे सगळे जाहीर सभा तर होणार ना. 18 तारखेनंतर तर करू शकत नाही. त्यामुळे सगळे येतील. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. उद्या पीएमची आणि पीएम साहेब आहेत, त्याचबरोबर राज ठाकरे साहेब आहेत आणि तुम्ही पण आहात, एकत्र शिवाजी पार्कला मेळावा आहे. कशी तयारी केली? तयारी तर चालू आहे तिकडे. मोदी साहेब येणार म्हणजे तयारी करावी लागत नाही. हे पब्लिक जनता त्यांच्यासाठी आतुरलेली असते, त्यांचे विचार ऐकण्यासाठी, त्यांना बघायला. काल पण बघितलं ना आपण रोड शोमध्ये एक किती मोठं लोकांमध्ये त्यांच्या प्रती आकर्षण आहे, प्रेम आहे आणि ते देशातले नाही तर जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे उद्या देखील मुंबईमध्ये लाखो लोक येतील त्यांची सभा ऐकायला, त्यांना बघायला. सर, सिद्धू साहब ये बताइए कि आपके बेटे यहाँ चुनाव लड़ रहे हैं, जितना महाराष्ट्र के ऊपर आपका ध्यान है, तो कल्याण लोकसभा क्षेत्र पर कितना आपका ध्यान है? किसका? मेरे बेटे का ही ध्यान है ना, इसलिए तो कल्याण का लोकसभा का इधर डेवलपमेंट हुआ है. तो अभी जो चुनाव श्रीकांत शिंदे लड़ रहे हैं कल्याण से, अभी उन्होंने खुद की पहचान बनाई है. यहाँ पर बहुत ही डेवलपमेंट हुआ है, रोड हुआ है, रेलवे हुआ है, मेट्रो हुआ है, फ्लाईओवर हुए हैं. कई ऐसे काम हैं जो बहुत सालों से प्रलंबित थे. पिछले 10 साल में उन्होंने बहुत काम किया है. आज गली गली में, गांव गांव में, शहर शहर में उन्होंने काम किया है और इंफ्रास्ट्रक्चर का काम बहुत बड़े पैमाने पर आज यहाँ हो रहा है. और निश्चित रूप से जो ट्रैफिक हो या रेलवे का काम हो या कई जो विकास के काम हो, उसमें ये कल्याण लोकसभा आगे है और इसलिए कल्याण लोकसभा से डॉक्टर श्रीकांत शिंदे ये पिछला भी रिकॉर्ड तोड़ेंगे, भारी मतों से विजय होंगे. सर, संजय राउत एक सवाल ऐसे है कि चुनाव आयोग ने आपको चुनाव चिन्ह दिया, पार्टी दी, लेकिन अब सही वक्त है, यही वक्त है कि असली शिवसेना किसकी है, नकली शिवसेना किसकी है. तो ये कितना अहम लगता है ये चुनाव, ये